नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी गावच्या ग्रामस्थांचा विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। अक्कलकोट तालुक्यातील हालचिंचोळी गावच्या ग्रामस्थांनी पाण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। हालचिंचोळी गावास पाणीपुरवठा करणारा तलाव कोरडा पडला असून गावाला 13 दिवसाआड कसेबसे ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे। हालचिंचोळी गावची लोकसंख्या ही 2500 इतकी असून पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे। हालचिंचोळी ग्रामस्थांनी उजनी धरणातील पाणी सोडून हालचिंचोळी गावचा तलाव भरून देण्याची मागणी प्रशासनास केली होती, पण प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे आता ग्रामस्थांनी थेट विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबतची माहिती ग्रामस्थांनी पत्रकारांना दिली। यावेळी सरपंच श्रीशैल माशाळे, उपसरपंच विक्रम जमादार, माजी सरपंच मानव घोडके, बबन मनसोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवानंद खांडेकर, माजी उपसरपंच गेनसिद्ध जमादार, सुरेश धायगोडे, पुंडलिक धायगोडे, पुंडलिक खांडेकर, अमीन कर्नाचे, सलीम मियावाले, राजा मुल्ला, जहीर बेग, मिर्झा अकबर मिर्झा आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हालचिंचोळी या गावामध्ये आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण आपल्या गावचे हालचिंचोळी तलाव हे पूर्ण कोरडेपणा पडून हालचिंचोळी पाणी पुरवठा विहीर पाणी एकदम कमी झाल्याने पाण्याची सोय नाही। 15 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय आणि पाणी येतोय पण 2-4 घागऱ्या असं एवढंच येतं आहे। त्यासाठी हालचिंचोळी या गावकऱ्यांनी सरकारी म्हणजे तहसीलदार, BDO, जिल्हाधिकारी, पाटबंधार वगैरे यांना पाणी सोडण्याचा पत्राद्वारे व्यवहार करूनही ते पाणी आपल्याला मिळत नाही असे पत्र दिल्याने आम्ही बहिष्कार टाकत आहे। तुम्हाला बोला माशाळे, सरपंच हालचिंचोळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर। आपला हालचिंचोळी येथे लघु पाटबंधार असून त्या गावाला पाणी वारंवार आम्ही उजनीचे पाणी मागितलो तरी कोणी आपल्याकडे दाद घेतलेली नाही। कारण मार्च एप्रिलपासून आपण पाणी विकत घेत आहे आणि 15 दिवसाआड पाणी येत आहे आणि त्यासाठी गावकऱ्यांनी निर्णय घेतलेत की आपण मतदानावर येत्या विधानसभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतले। त्यामुळं आम्ही पण गावकऱ्यांना साथ द्यायला पाहिजे म्हणून मी सरपंच या नात्याने गावकऱ्यांना पाठिंबा देत आहे। तरी याच्यावर काहीतरी तोडगा काढेल असं आपल्याला आशा होतं, पण काही विचार केलेले नाहीत आपल्या गावासाठी, म्हणून आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला। आपल्या गावची लोकसंख्या 1,500-2,500 पर्यंत लोकसंख्या आहे। मतदार 1050 मतदार आहे। पण ह्या गोरगरीब लोकांनी आपण एक विकत आणलो, पण म्हातारे कोतारी कुठनं पाणी आणणार? हे विशेष आहे ना। जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही, कित्येक जनावरे खाटीक लोकांना देण्यात आलेले आहे, मरून पडलेले आहेत। त्या तलावाचं दुरुस्ती करण्यासाठी आम्ही प्रस्ताव केलेला आहे, तरी ते पाटबंधारा तरी आपल्या नगरपालिकेतून काढून द्यावं हे पण आम्ही विनंती केलं आहे। पाटबंधारा तर त्यावेळी पाटबंधारा ताब्यात होतं, वॉचमन होते, तलाव एकदम सुधारणा होतं। एवढं विनंती करून आम्ही वारंवार पत्राद्वारे कळवलेलं आहे। त्या तलावाचं सुद्धा कोणी देखभाल करत नाही। ते नेमकं तलाव कुणाकडे आहे हे पण आपल्याला कळेना। एखाद्या वेळी पाऊस मोठं आलं तर त्यावेळी तलावाचं काय तर झालं तर खाली तलावाच्या बंधाराखाली गाव आहे। वारंवार ते विनंती केलेलं आहे आम्ही, त्यांनी काय आपल्याला किंमत दिलेली नाहीत आणि आता पाऊस येईल अशा आशाने आम्ही गप्प बसलो होतो। मार्च एप्रिलपासून आम्ही धडपड करत आहे। आपल्या विहिरीचं वॉटर सप्लाय विहीर आहे फरावाच्या खाली, तिथं बी पाणी नाही, विहिरीचं पाणी आटलेलं आहे आणि अजून आता पावसाळा यायला 7-8 महिने जाणार। मग 7-8 महिनेपर्यंत आम्ही काय करणार? काय त्याचं काहीतरी विशेष विचार करावा शासनाने, हे आपली एवढंच अपेक्षा आहे। माझं नाव गेनशी देशवंत जमादार आहे। आता माझ्या गावातले सर्व बांधवांना सगळा विषय मांडलेले आहे। यासाठी माननीय कलेक्टर साहेबांनी जर ह्या गावाचा विचार नाही केलं तर आम्ही गावातनं एकही मतदान करू देणार आणि प्रचार गाडी आम्ही येऊ देणार नाही।
अक्कलकोट पाणी पुरवठा हालचिंचोळी तलाव आहे अजूनसुद्धा. तरी मला 2 शब्द बोलायचं की कोरनूरच्या पाठीमागे आमच्या गावाचं नोंद पाहिजे होतं. पाणी पुरवठा आहे, ह्या आमच्या हालचिंचोळी ग्रामस्थांना बी पाणी भेटत होतं, अक्कलकोट तालुक्याला बी पाणी भेटत होतं. ह्याच्याबद्दल मी 2 शब्द सांगतो की आमच्या तलावाला का पाणी सोडत नाही हे माझा प्रश्न आहे. हे का कळत नाही पुढं. ह्या आमच्या तलावाला पाणी सोडण्यासाठी पहिला प्रयत्न आमच्या तलावाला करायचं होतं. सगळीकडे पाणी झालं आहे, आमचं एकच तलाव उरलं आहे. हे हालचिंचोळी तलाव एकच उरलं आहे की आमच्या तलावाला पाणी सोडले नाहीत. सगळीकडे पाणी सोडलं आहे. दक्षिण सोलापूरला सोडलं आहे, खाली बी सोडलं आहे. आपल्याला फक्त आम्हाला हे म्हणायचं की आपल्या तलावाला का सोडलं नाही पाणी. हालचिंचोळीचे उपसरपंच प्रशासनाला सांगून थकलंय. पाण्यामध्ये दुष्काळ पडून गावामध्ये पिण्यासाठी पाणी नाही आहे. 13 दिवसाआड पाणी येतं आहे. तलाव पूर्णपणे वाळलेला आहे. याच्यावर प्रशासनाने जर निर्णय नाही घेतला तर येत्या विधानसभेला आम्ही बहिष्कार घालणार आहे. याचं तात्काळचा निर्णय घ्यायला पाहिजे.